छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना विनम्र असं अभिवादन करून 25 ठाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्री नरेश म्हस्के यांच्यासाठी प्रचार संपता महायुतीच्या या मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार माननीय संजयजी केळकर, माननीय विनयजी सहस्रबुद्धे, आमदार माननीय निरंजनजी डावकरे, शिवसेनेचे माननीय रवींद्रजी फाटक, माननीय भास्करजी वाघमारे आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, 5 वाजता आज प्रचार संपतोय आणि आपण सगळेजण आतुरतेने माननीय देवेंद्रजींचे विचार ऐकण्यासाठी आज जमलेलो। पुढच्या 1.5 दिवसामध्ये माझ्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे, शिवसेनेचे बूथ प्रमुख असतील, भारतीय जनता पार्टीचे पन्ना प्रमुख असतील, शेवटच्या या 1.5 दिवसामध्ये आपला बूथ सोडू नका। देशामध्ये काय राजकारण चाललंय, काय भाषण झाली याच्यापेक्षा आपला जो बूथ आहे हा पुढच्या 48 तासामध्ये कोणीही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सोडू नये। आपल्या बूथ मधली 1000 मतं 1200 मतं हेच आपलं लोकसभेची कॉन्स्टिट्युएन्सी असं समजून 20 मेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदान हे धनुष्यबाणाचं बटन दाबून कसं होईल एवढाच कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स आपल्याला करायचे। 3 मेला फॉर्म भरल्यानंतर 6 मेला इथे टिपटॉप मध्ये महायुतीचा मेळावा झाला होता। या संपूर्ण प्रचाराच्या वेळेमध्ये मी शिवसेनेचे, भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादीचे, मनसेचे, आरपीआयचे, रासपचे सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून इथे अभिनंदन करतो की प्रत्येकाने स्वतः निवडणुकीला उभा आहे असे परिश्रम प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या या 15-20 दिवसामध्ये केलेले। त्यामुळे अभ्यास सगळ्यांचा झालेला आहे। आता शेवटचे 48 तास आहेत, जराही गाफील राहू नका। कालच भव्य अशी सभा देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची शिवाजी पार्क इथे झाली। मनसेचे प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे त्या मीटिंगला होते। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी त्या विशाल अशा जनसमुदायाला संबोधन केलं। पण त्यांनी हुरळून न जाता आपला बूथ कोणीही सोडू नये, मग ते नगरसेवक असतील, विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, आपला एरियाच आपल्याला पुढच्या 48 तासामध्ये कॉन्सन्ट्रेट करायचा आहे। आणि लोकांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी कामं केली, आताच महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री नरेश म्हस्के यांचं आगमन झालंय। सगळ्यांना मी विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं। भारत माता की वंदे। त्यामुळे माझी सर्व पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती राहील की 2448 बूथ आहेत एकूण या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये। मला माहिती आहे की 2.5 विधानसभेमधलेच पदाधिकारी आलेले, पण प्रत्येक बूथवर
धनुष्यबाणाला लीड मिळेल अशा प्रकारचं काम पुढच्या 48 तासामध्ये आपल्याला करायचंय। कोणाच्या स्लिपा वाटायच्या राहिल्या असतील तर त्या पूर्ण करा। प्रत्येक मतदारापर्यंत आपली स्लिप ही पोहोचलीच पाहिजे आणि सकाळच्या पहिल्या 7 ते 10 मध्ये मॅक्झिमम मतदान म्हणजे बिल्डिंग वाईज माणसं अलोकेट करा, कॉम्प्लेक्स वाईज करा आपले पदाधिकारी आणि जास्तीत जास्त कारण मला विश्वास आहे की मतदार पोलिंग बूथ पर्यंत गेला तर धनुष्यबाणाचंच बटन दाबेल। आपल्याला त्याला बूथ पर्यंत वेळेत सकाळी न्यायचंय म्हणून जाता जाता एवढंच सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो। अनेक निवडणुका आपण सगळ्यांनी लढल्या पण खूप आपण जिंकलो, 3 लाखांनी जिंकलो, 4 लाखांनी जिंकलो असं न करता ही शून्यातलं महाविजयाची ही लढाई आहे म्हणून प्रत्येक मत महत्वाचं आहे। प्रत्येक मतदारापर्यंत या 1.5 दिवसामध्ये पोहोचा। 20 तारखेला मतदानाचा टक्का वाढेल कारण एकंदरीतच मतदानाचा टक्का कमी होतोय। उन्हाळ्याचे दिवस आहे, मतदानाचा टक्का या 2.5 विधानसभेमध्ये किमान 60% झाला पाहिजे हे लक्ष्य आपण ठेवूया। 60 पेक्षा जास्त झाला तेवढा आपला विजय मोठा आणि दैदिप्यमान असेल। आपल्या नेत्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना शाबासकीची थाप दिली पाहिजे की ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी झाला। तो खऱ्या अर्थाने आपल्यासाठी शाबासकी असेल। अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।